नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी यामधील 4था अध्याय घेणार आहोत. ज्ञान संन्यास योग. श्री गणेशाय नमः. आजी श्रवण इंद्रिया पाहिले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराजू किरटी, परिसत असे. जैसा पंचमाला पू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला जाहला विनोदू, कथेचा ये. कैसी आगळीक दैवांची, जे गंगा जोडली अमृताची. हो का जप तपे श्रोतियांची, फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे. मंग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. हा अति सो अति प्रसंगे, सांडोनी कथाची ते सांगे. जे कृष्ण अर्जुन दोघे, बोलत होते. त्यावेळी संजयो राया तो म्हणे, अर्जुना अधिष्ठाला दैवगुणे. जे अति प्रीती श्रीनारायणे, बोलतू असे. जेना संगेची पितया वासुदेवासी, जेना सांगेची माते देवकीसी. जेना संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परीतीही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बीक, या तिची अंथी. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली आपल्याला सांगतात, आज कानाचा भाग्योदय झाला. कारण जसे स्वप्न खरे व्हावे, त्याप्रमाणे आज गीतेचा ठेवा पाहावयास मिळाला. आधीच विवेकांची कथा, त्यात श्रीकृष्ण जगजेठी कथा सांगणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा. ज्याप्रमाणे पंचमस्वर आणि सुवास व उत्तम माधुर्य यांचा गोड मिलाप व्हावा, त्याप्रमाणे कथेपासून आनंद झाला आहे. हे दैव किती थोर आहे पहा. जणू ही अमृताची गंगाच लाभली म्हणायची. किंवा श्रोत्यांनी केलेली जपतपादी पुण्य आज फळास आली आहेत. म्हणून आता सर्व इंद्रियांनी श्रवण इंद्रियात येऊन कृष्ण अर्जुनाच्या सुखसंवादाचा लाभ घ्यावा. श्री निवृत्तीनाथ म्हणाले, आता हे अप्रासंगिक पाल्हाळ पुरेकर व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते, ती हकीकत सांग. त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखरच भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला. कारण प्रत्यक्ष श्री नारायणच अर्जुनाशी मोठ्या प्रेमाने बोलत आहे. जे गुरुज्ञान त्याने पिता वासुदेव यांना सांगितले नाही, माता देवकीला सांगितले नाही, बंधू
बळीभद्राला सांगितले नाही, तो ते अर्जुनाला सांगत आहे. सतत जवळ असणारी देवी लक्ष्मी पण तिला सुद्धा या प्रेमाचे सुख दिसले नाही. ते प्रेमसुख फक्त अर्जुनालाच आज लाभत आहे. सनकादिकांची या आशा वाढीनल्या होतया कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यशा एतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम येथे दिसत असे निरोपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाचिया प्रीती अमृत हा आला व्यक्ती. मज एकवकी याची स्थिती आवडतू असे. एरवी या योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे. जेथे ध्यानाचे ही डोळे पावतीना. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप. परी कवने माने सकृपा जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी. कैसे याची आवडी आवरला असे. मग देव म्हणे पंडूसुता हाची योगू आम्ही विवस्ता. कथिला परी ते वार्ता बहुत दिवसांची. मग तेने विवस्वंते रवी हे योग स्थिती आघवी. निरोपली बरवी मनुप्रती मनोनी आपण अनुष्ठिली. मग ईश्वाकुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा. मग अनिकही या योगाते राजश्री जाहले जानते. परी तेथोनी आता सांप्राते नेनजी कोणही. या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सनकादिकांच्या आशा खरोखरच खूपच वाढल्या होत्या, पण त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा एवढे यश आले नाही. खरोखर श्रीकृष्णाचे अर्जुनावर अपरंपार प्रेम दिसत आहे. या पार्थाने एवढे सर्वोत्तम पुण्य कसे केले हे कळत नाही. पहा, ज्याच्या प्रेमासाठी निर्गुण निराकार श्रीकृष्ण साकार झाला. मला वाटते हे दोघे परस्पर प्रेमाने एकरूपच झालेले आहेत. एरवी जो योग्यांनाही सापडत नाही, वेदही ज्याला जाणू शकले नाहीत, ध्यानाचीही नजर जिथपर्यंत पोहोचत नाही, असा अनादी अनंत निश्चल व आत्मस्वरूपी असलेला भगवान अर्जुनाच्या प्रेमामुळे पहा किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे. तो अर्जुनाच्या अगदी हातात प्रेमाने कसा सापडला आहे पहा. मग देव म्हणाले, अर्जुना, हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ही गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे. मग त्या विवस्नान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती मनूला उत्तम प्रकारे सांगितली. मनूने स्वतः याचे आचरण केले आणि मग आपला मुलगा इक्ष्वाकू त्याला उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून विस्तार पावली आहे. मग पुढे आणखी हा निष्काम कर्मयोग जाणणारे पुष्कळ राजश्री होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली कोणीही हा योग जाणत नाही. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 19व्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते.
व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.